बिगुल वाजला आहे आणि सर्वच पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे। आत्ता आपण प्रभाग क्रमांक 41 मध्ये आहोत आणि आत्ता भाजपचे जे उमेदवार आहेत ते आपल्यासोबत आहेत। ताई, तुम्ही प्रभाग क्रमांक 41 मध्ये आत्ता लोकांशी बोलताय, काय नेमकं प्रचार करताय, काय लोकांच्या येतात प्रतिक्रिया? प्रचाराचा शुभारंभ हे केल्यापासून लोकांचा प्रतिसाद हा खूप जास्त आणि खूप चांगला पॉझिटिव्ह आम्हाला मिळत आहे। आज देशामध्ये, राज्यामध्ये सरकार जे भारतीय जनता पार्टीचं आहे, भारतीय जनता पार्टीचे जे योजना, जी कामं पक्षांनी देशात, राज्यात, पुणे शहरात 17मध्ये सत्ता आल्यापासून जी केलेली आहेत, आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी 15 डिसेंबरला जे मोठं उद्घाटन पुणे महानगरपालिकेसाठी केलं, 3000 कोटींच्या विकास कामाचा शुभारंभ, लोकार्पण आणि नवीन प्रोजेक्ट्सचं ओपनिंग केलं। हा विजन, हा अजेंडा घेऊन आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक उमेदवार पुढे जात आहोत। आज 41 मध्ये मी अ गटामध्ये प्राची आशिष अल्लाट असेल, ब गटामध्ये जीवन बापू जाधव, क गटामध्ये स्नेहलताई दगडे आणि ड गटामध्ये अतुलदादा तरोडे। हा विजन, अजेंडा आणि एक विल भारतीय जनता पार्टीचं घेऊन आम्ही ह्या इलेक्शनमध्ये जात आहोत। लोकांचा प्रतिसाद, त्यांचं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद नक्कीच 15 जानेवारीला आम्हा सर्वांच्या पाठीमागे राहील हे दिसून येत आहे। दादा, काय विजन काय असणार आहे? प्रभाग क्रमांक 41 मध्ये आज आम्ही सकाळपासून खऱ्या अर्थानं चिंतामणी नगरपासून आज सुरुवात केलेली आहे। तसं आम्ही आता प्रभागातील बऱ्याच ठिकाणी आमचा प्रचार दौरा त्या ठिकाणी चालू असतो। अर्ध्यापेक्षा जास्त भाग आता आमचा प्रचारातनं तसा बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे। सोसायट्यांमध्ये संध्याकाळच्या मीटिंग्स चांगल्या पद्धतीच्या होत आहेत। आमचं व्हिजन हेच आहे की प्रभाग क्रमांक 41 मध्ये खऱ्या अर्थानं जो गेले 20-25 वर्षापूर्वीपासूनचा जो रखडलेला विकास आहे, आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन खऱ्या अर्थानं ह्या लोकांसमोर गेलेलो आहोत। मग ह्या भागातले सगळ्यात महत्त्वाचे की जे DP रोड आहेत, सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे। माझ्या माता भगिनी, माझ्या बहिणी ज्यावेळेस मी त्यांच्या दारात जातो आहे आता मत मागण्यासाठी, त्यावेळी त्या सगळ्या मनापासून सांगतात, दादा काही करा पण आम्हाला पाण्याची समस्या, आमची अडचण तेवढी सोडवा। मी त्यांना प्रामाणिकपणानं शब्द दिलेला आहे की तुमच्या डोक्यावरचा हंडा उतरवायचं काम हा तुमचा भाऊ त्या ठिकाणी करणार आहे। म्हणूनच मी या ठिकाणी सांगेल की ह्या भागात खूप मोठी पाण्याची, ड्रेनेजची समस्या तर आहेच। ही समस्या आपण भविष्याच्या काळामध्ये सोडणारच आहेत लगेच। पण ह्या ज्या भागामध्ये आता ट्रॅफिकची ही जी समस्या आहे, ह्याच्यात रखडलेले जे DP रोड आहे, आता मी DP रोडवरती सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे सगळा अभ्यास केलेला आहे। मग किती DP रोड आहेत, आत्ता गरजेचे एकदम अर्जंटमध्ये कोणते DP रोड आपण त्या ठिकाणी केले पाहिजेत, कोणत्या सर्व नंबरमधनं ते DP रोड जात आहेत, जेणेकरून DP रोड पूर्ण झाल्यानंतरनं ट्रॅफिकची समस्या ह्या भागातली खूप मोठी कमी होणार आहे। आज तुम्ही पाहायला गेलं तर सकाळच्या पहाटेचाच 5:30 वाजता 6 वाजताच खरं तर ट्रॅफिक जॅम होतं आहे। मग कडनगर चौक असेल, आमचा श्रीराम चौक असेल, उंडरी चौक असेल, हांडेवाडी चौक असेल, ह्या सगळ्या भागांमधलं जे ट्रॅफिकचा जो विषय आहे, तो ट्रॅफिकचा विषय संपूर्ण त्या ठिकाणी जे DP रोड पूर्ण झाल्यानंतरनं नक्कीच सॉल्व होईल। आपण पाहत असतात की आमदार योगेश टिळेकरांनी खडीमशीन चौक ते कात्रज चौकापर्यंत जशा पद्धतीचा रोड त्या ठिकाणी केलेला आहे, तसाच आम्ही देखील स्वप्न त्या ठिकाणी पाहतो आहे की ह्या जनतेची सेवा करायची तर खडीमशीन चौकापासून ते मंतरवाडी चौकापर्यंत, हांडेवाडी चौकापर्यंतचा आमचा जो प्रभाग आहे, तिथपर्यंत आम्हाला कसा हा भाग डेव्हलप करता येईल, जो 100 फुटी रोड आहे तो कसा लोकांच्या सेवेसाठी आपल्याला काय अडचणी येत आहेत, त्या अडचणीवरती मात करून लोकांसाठी कशी सेवा करता येईल। अजून एक विषय सांगतो की आमदार योगेश टिळेकरांनी ह्या भागामध्ये 3 भुयारी मार्ग त्या ठिकाणी केलेले आहेत। पण त्या भुयारी मार्गांचा विषय असा आहे की सगळ्यात महत्त्वाचा की एका बाजूने महमूदवाडी सय्यदनगरवरून जाणारा तो सिंगल रोड त्या ठिकाणी आमदारांनी त्या ठिकाणी केला होता आणि रवी पारच्या बाजूने येणारा तो एक वन वे त्या ठिकाणी केला होता। पण समोरच्या उमेदवारांनी आमच्या विरोधातल्या आमदारांच्या सत्तेचा वापर करून डिसिप्लिनना पत्र देऊन त्या ठिकाणी दोन्ही रोड चालू ठेवले, दोन्ही बाजूचं ट्रॅफिक चालू ठेवलं। दोन्ही बाजूला लोकांना आता त्या खऱ्या अर्थानं खूप मोठी समस्या, ज्या वेळेस रेल्वे गेटची परिस्थिती होती तीच परिस्थिती समोर लोकांना ट्रॅफिकचा म्हणजे अर्धा 1-1 तास त्या ठिकाणी आजही त्या ठिकाणी लोकांना थांबावं लागतं आहे। म्हणून आम्ही सगळ्यात मोठं व्हिजन ह्या प्रभागासमोर मांडलेलं आहे आणि ते नक्कीच आमचे आमदार
लोकप्रिय योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सय्यदनगरमध्ये ओव्हरब्रिज करण्याचं स्वप्न आम्ही त्या ठिकाणी पाहतो आहे. नक्कीच आमचं या जनतेच्या आशीर्वादानं 15 तारखेला ह्या जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिल्यानंतरनं सय्यदनगर ते ससाननगरचा जो ओव्हरब्रिज आहे तो आम्ही त्या ठिकाणी पूर्वत्वाकडे नेणार आहे. ह्या भागामध्ये अनेक कामं आहेत. ह्या भागातली अनेक कामं जी रखडलेली आहेत ती कामं करण्यासाठी, ह्या भागात जे विकास करण्यासाठी अनेक जी ड्रेनेजची समस्या आहे, ज्या आता अम्युनिटी स्पेस ह्या भागामध्ये खूप काही आहेत. त्यामध्ये हॉस्पिटल आणता येणार आहे, गार्डन आणता येणार आहे. आणखीन त्या ठिकाणी जी लोकांना सांस्कृतिक भवन असेल, असे जे उपक्रम छोटे छोटे हॉस्पिटल असतील, ई लर्निंग स्कूल असेल, जे त्या ठिकाणी आणता येईल ते आम्ही या अम्युनिटी स्पेसमध्ये आणणार आहोत. ह्या भागात बरेच प्रोजेक्ट कंप्लीट झालेत, त्यामुळे अम्युनिटी स्पेस देखील ह्या भागामध्ये खूप म्हणजे मोकळे आहेत. कोणताही अम्युनिटी स्पेस या भागातला खऱ्या अर्थानं डेव्हलप पाहिजे तसा डेव्हलपमेंट झालेला नाही. म्हणून आम्हाला खूप ह्या भागामध्ये काम करण्याची संधी ह्या जनतेने दिल्यानंतरनं खूप काम आम्हाला करता येणार आहे. म्हणूनच मी या ठिकाणी या जनतेला आव्हान करतो आहे की ह्या भागात जो रखडलेला विकास आहे, ह्या भागामध्ये जी विकासाची गंगा आपल्याला आणायची आहे, ह्यो विकास आमच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही नक्की त्या ठिकाणी करू. पण आपल्या सगळ्यांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करेल की 15 जानेवारीला आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत, मतदानरूपी आशीर्वाद द्यावेत. आम्ही नक्की ह्या भागाचा चांगला विकास करू आणि आपली जी काय कामं असतील ते करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच त्या ठिकाणी करू. धन्यवाद. महायुतीतले अजित पवार आहेत, जे मित्रपक्ष आहेत तुमचे, वारंवार भाजपवर टीका करतात. काय बोलतात? कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहोत. या देशामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे आणि पुण्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. खऱ्या अर्थानं आम्ही ज्यावेळी आता खऱ्या अर्थानं विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही घेऊन चाललेलो आहे, त्यांना माहिती आहे की आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती काम करतो आहे, आमच्या लाडक्या बहिणी आमच्याबरोबर आहेत. ह्या सगळ्या गोष्टींमुळं खऱ्या अर्थानं आमच्या समोर जे उमेदवार आहेत त्यांना कदाचित त्या ठिकाणी त्यांचा अपयश त्या ठिकाणी समोर माझ्या अंदाजाने दिसत असेल. त्या अर्थानं खऱ्या अर्थानं त्यांचं ते चाललेलं राजकारण असेल कदाचित, म्हणून कदाचित ते बोलत असतील. ह्यातलं मला फारसं काय कळत नाही. पण मी स्थानिक लेवलला ह्या लोकांच्या सगळ्यांची सेवा करण्याच्या हेतूने जे माझं राजकारण चाललेलं आहे, त्यामुळं मी नक्कीच या लोकांची सेवा करण्यासाठी पुढं जाईल. आणि ह्या मतदारांना पुन्हा एकदा मी विनंती करेन की आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत. दादा, प्रभाग क्रमांक 41मध्ये लोकांच्या तुम्ही घरोघरी गेला आहात, काय लोकांचा कसा प्रतिसाद भेटतोय? आत्ता पुणे महानगरपालिकेची 2026ची होणारी निवडणूक जनतेनं आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. गेली 20-25 वर्ष महानगरपालिकेमध्ये हा भाग जाऊ नये, अनेक प्रश्न तसेच्या तसे जाग्यावरती आहेत. मग रस्त्याचा विषय असेल, उड्डाणपुलाचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, ड्रेनेज लाईनचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, ॲम्युनिटी स्पेसचा विषय असेल, प्रत्येक विषय हा तसाच्या तसाच पडू नये. म्हणजे एकीकडे सांगितलं जातं आहे की हजारो कोटी रुपये खर्च या प्रभागावरती केले गेले, परंतु प्रश्न तसेच आहे. त्याच्यामुळं जनतेला कळतं आहे की आता आपल्याला जर आपल्या प्रभागामध्ये काम करून घ्यायचं असेल तर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम अत्यंत चांगलं चालू आहे माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली. त्याचप्रमाणे राज्यामध्येही माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात काम चालू आहे. तसंच काम पुणे महानगरपालिकेमध्ये माजी महापौर मुरलीधरांना मोहोळ यांच्या कारकिर्दीमध्ये झालं. आता ते केंद्रीय मंत्री आहेत. त्याच्यामुळं येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ज्यावेळी भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल, कारण हे आम्ही सांगत नाही तर एक्झिट पोल अनेक सांगतायत की या ठिकाणी पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार आहे. आणि जनतेला एक विश्वास तयार झाला आहे की डेव्हलपमेंट करायची असेल, आमचा जर विकास करायचा असेल आणि आम्हाला एका विकासाच्या दिशेनं जायचं असेल तर भारतीय जनता पार्टीला पर्याय नाही. त्याच्यामुळं या ठिकाणी वेगवेगळी सोंग करणारी माणसं, म्हणजे सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता, या ठिकाणी कोणी स्वतःवरती कोणीतरी हल्ला केल्याचं सोंग करतं आहे, कोणीतरी चुकीचं काम करून त्या ठिकाणी आपण काम न करता दुसऱ्याने केलेलं काम आपल्या नावावरती घ्यायचा प्रयत्न करतं आहे. त्याच्यामुळे या गोष्टी लोकांच्या लक्षात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे जनतेने ठरवलं आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे
जे 4 उमेदवार या प्रभागातनं उभे आहेत त्या 4ही उमेदवारांना आपण विजयी करायचं आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं ज्यांना उमेदवारी दिली त्याच्यामध्ये अ गटातनं प्राचीताई आल्हाट उभ्या आहेत, ब गटातनं मी जीवन बापू जाधव उभा आहे, क गटातनं स्नेहलताई दगडे उभ्या आहेत आणि ड गटातनं अतुल तरवडे उभे आहेत. त्याच्यामुळे या चौघांचंही चिन्ह कमळ आहे. 1 नंबरला पहिलं एक चिन्ह आहे, दुसरी तिन्ही चिन्ह 2 नंबरला आहेत. जनतेला आव्हान करतो, आपण कोण जर सांगायला आला की शिवसेनेची आमची युती आहे, राष्ट्रवादीची आमची युती आहे, ते तुम्हाला फसवायला आलेले असतील. कारण या ठिकाणी शिवसेनेबरोबर किंवा अन्य कुठल्याही पक्षाबरोबर आमची युती नाही. त्याच्यामध्ये बघ RPI बरोबर आणि आमचे संलग्न पक्ष महायुतीतले इतर जे आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेना सोडून त्यांच्याबरोबर आम्ही आहोत. परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याबरोबर आमची युती नाही. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचे 4ही कमळ आपण या ठिकाणी दाबावेत आणि भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांना विजय करावं अशी मी या ठिकाणी जनतेला आवाहन करतो. काय काय समस्या आहे आणि तुम्ही कसे सोडवणार आहेत ते? या भागामध्ये रस्त्याचा विषय आहे. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा तो जो 80 फुटाचा रस्ता आहे तो 80 फुटाचा करणार. त्याच्या बाजूनं फुटपाथ झाले पाहिजे ते फुटपाथ करणार. या ठिकाणी तुमचं खडी मशीन चौक ते मंतरवाडीपर्यंतचा जो बायपास रस्ता आहे तो कात्रज ते खडी मशीन जसा झाला आहे तसा तिथून पुढच्या भागामध्ये करणार. 24/7चं काम जे भारतीय जनता पार्टीनं केलं ते ज्या ठिकाणी आणलेलं आहे त्या 3 ठिकाणी आम्ही त्याच्यावरती कोर्ट असेल, त्या संबंधित व्यक्ती असतील किंवा रस्त्यामध्ये गेलेला विषय असेल जो महाराष्ट्र शासनाची बोलावा लागेल तो करून आम्ही त्या टाक्यांमध्ये पाणी सोडायचा विषय आम्ही करणार आहोत. त्याचप्रमाणे या भागामध्ये नवीन एक पाण्याची योजना करण्याचं आम्ही स्वप्न या ठिकाणी पाहतोय. कारण 1961 साली या भागामध्ये जो हडपसरमधनं कॅनल गेला तो कात्रज कोंडवा या भागातनं जाणार होता. खडकवासल्यावरनं निघणारा कॅनल त्या ठिकाणी आंबेगाव असेल, कात्रज असेल, कोंडवा असेल, उंडरी असेल, पिसोळी, होळकरवाडी, हांडेवाडी, आवताडवाडी आणि फुरसुंगी असा जाणार होता. तो त्यावेळी गेला नाही. परंतु आत्ता माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये तो कॅनल आता त्या भागातनं टनल रूपानं जातोय. आम्ही त्या टनल रूपानं जाणाऱ्या कॅनलच्या बाजूला असणारे जे 12 पाझरं तलाव आहेत त्या पाझरं तलावाचं रुंदीकरण करणं, खोलीकरण करणं आणि त्याची साठवण क्षमता वाढवणं असा विषय करून त्या ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प करणार आहोत आणि तिथनं पुणे शहराच्या पूर्व भागाला पाणी देणार आहोत. असा प्रकल्प आम्ही कागदावरती केलेला आहे आणि त्याच्यावरती 25,000 लोकांच्या सह्या आपण घेतलेल्या आणि ते निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिलं आहे आणि त्याच्यावरती त्यांनी पॉझिटिव्ह आम्हाला दाखवलं. त्याच्यामुळे महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आली की आम्ही त्या विषयामध्ये पाठपुरावा करून जो 90% पाण्याचा विषय तो आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. या ठिकाणी जनतेला जी अडचण येते ती अडचण आमची आहे, आमची म्हणून ती सोडवणार एवढं या ठिकाणी सांगू शकतो. शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्यावर काल दगडफेक झाला असं त्यांनी आरोप केलाय, काय वाटतं? आता ही गोष्ट हास्यास्पद आहे. ते 5 वर्ष मागची 5 वर्ष त्याच्या आधीची 10 वर्ष नगरसेवक होते. त्या काळामध्ये त्यांच्यावरती कधी हल्ला झालेलं आठवत नाही. आत्ता त्यांना बॉडीगार्डही असतात. मग आत्ता त्यांच्यावरती हल्ला झाला असं म्हणणं हे थोडंसं हास्यास्पद आहे. आणि जर आपण आपलं सरकार आहे म्हणतो, आपले उपमुख्यमंत्री ते म्हणत आहेत, तर मग आपण जर नगरसेवक या ठिकाणी सुरक्षित नसतील तर आपल्याला काय अधिकार येतो जनतेचं प्रतिनिधित्व करण्याचा? त्याच्यामुळं मला तरी वाटते की ते सगळं संशयास्पद आहे. त्याच्या खोलामध्ये जावं लागेल. एकूणच प्रभाग क्रमांक 41 मधील भाजपच्या उमेदवारांकडून सांगण्यात आलं आहे येथील रस्त्यांचे काम असू, वाहतुकीचे काम असू, हे आम्ही लवकरात लवकर येथील पूर्ण करू आणि येथील जास्तीत जास्त येथे प्रगती करू असे त्यांच्याकडनं सांगण्यात आलं आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.